तोंडात टाकताच विरघळणारी अतिशय मऊसूत आणि दाणेदार गुळाची लापशी कशी बनवायची हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। गहू कसे वलवायचे आणि दळून कसे आणायचे, रवा कसा तयार करायचा आणि यापासून लापशी कशी बनवायची, पाण्याचं परफेक्ट प्रमाण किती घ्यायचं, गूळ किती टाकायचा, हे सर्व या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे 1 किलो गहू आपण स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता हे गहू या कापडामध्ये 1 तास आधी मी बांधून ठेवलेले होते। आता हे गहू आपण छान असे कळकळीत उन्हामध्ये वाळवून घेऊया। तुमच्याकडे वाळवण्याची सोय नसेल तर तुम्ही कढाईमध्ये हे गहू हलकेसे गरमसुद्धा करून घेऊ शकता। हे गहू आपल्याला छान असे दळून आणायचे आहे। दळून आणत असताना हे गहू आपल्याला जाडसर दळून बघायचे आहे। बघा, हेच गहू मी दळून आणले आहे गिरणीवरून। अशा पद्धतीने आपल्याला जाडसर दळून आणायचं आहे। अतिशय जाडसर हे दळण आहे। सर्वात आधी पिठाच्या चाळणीने हे आपण गाळून घेऊया, म्हणजे जाडा रवा चाळणीमध्ये राहतो आणि बारीक पीठ परातमध्ये पडत आहे। चाळणीमध्ये आहे त्या जाडसर रव्यापासून तुम्ही उपमा बनवू शकता, लापशी बनवू शकता किंवा उकळपेंडीसाठी तुम्ही हे पीठ वापरू शकता किंवा याची पाणीपुरी बनवण्यासाठी सुद्धा तुम्ही वापर करू शकता। बघा, चाळणीमधील रवा अशा पद्धतीने जाडसर आहे। परातमधले असलेलं पीठसुद्धा थोडंसं जाडसर आहे। याचा वापर करून तुम्ही दालबाटी बनवू शकता, रोडगी बनवू शकता, बिट्ट्या बनवू शकता। बघा, हा आहे चाळणीमध्ये राहिलेला जाडसर रवा। आता हा रवा आपण छान असा पाकडून घेऊया। यामध्ये अगदी थोडासा कोंडा आहे, तरीसुद्धा पाकडून घेणं खूप जास्त गरजेचं आहे। हा रवा 1 महिना तुम्ही स्टोअर करू शकता। आवश्यकता वाटेल तेव्हा लापशी किंवा उपमा बनवू शकता। आता या जाडसर रव्यापासून आपण लापशी बनवायला सुरुवात करूया। लापशीसाठी आपण 1 वाटी इतका रवा वापरणार आहोत। यामुळे इथे आपल्याला 3 वाटी इतकं पाणी वापरायचं आहे। हे पाणी आपण उकळून घेऊया। याआधी यामध्ये आपण 1 वाटी इतका गूळ टाकून घेऊया। गूळ किंवा तुम्ही साखरसुद्धा इथे टाकून घेऊ शकता, पण गुळाची लापशी चवीला छान लागते, यामुळे गूळ नक्की टाका। पूर्णपणे 1 वाटी गूळ यामध्ये आपण टाकलेला आहे। हे पाणी उकळण्यासाठी आपण शेगडीवरती ठेवून घेतलेलं आहे आणि हे पाणी छान असं गूळ मेल्ट होईपर्यंत उकळून घेऊया। रवा भाजण्यासाठी इथे मी कढाई वापरत आहे। या कढाईमध्ये 2 टेबलस्पून इतकं तूप टाकलेलं आहे। हे तूप छान असं विरघळून घ्यायचं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि हे तूप वितळल्यानंतर यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट तळून घेणार आहोत। यामध्ये मी माझ्या आवश्यकतेनुसार ड्रायफ्रूट टाकून देत आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता। 10 ते 12 काजू आणि 10 ते 12 बदाम आपण या तुपावरती छान असे खरपूस होईपर्यंत तळून घेऊया। जेव्हा आपण हे ड्रायफ्रूट अशा पद्धतीने तळतो आणि जेव्हा हे ड्रायफ्रूट आपण लापशीमध्ये टाकतो तेव्हा खाताना खूप छान लागतात। त्यामुळे हे तळून घेणं खूप जास्त गरजेचं आहे। अगदी 2च मिनिटामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट आपण या तुपामधून तळसून बाजूला काढून घेऊया। ड्रायफ्रूट छान असे या तुपामध्ये आपण तळून घेतलेले आहे। आता या तुपामध्ये आपल्याला 1 वाटी इतका रवा टाकून छान असा भाजून घ्यायचा आहे। ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे तीच वाटी इथे आपण रवा घेण्यासाठी वापरलेली आहे। या तुपामध्ये हा रवा छान असा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। रवा छान असा जाडसर आहे, त्यामुळे भाजण्यासाठी वेळ लागतो। पूर्णपणे लो फ्लेमवर 20 मिनिटं मी हा रवा या तुपामध्ये छान असा भाजून घेतलेला आहे। तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरही प्रेस करा। त्यामुळे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे। इथे आपला रवासुद्धा छान असा भाजून झालेला आहे। इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे। इथे आपलं गुळाचं पाणीसुद्धा पूर्णपणे तयार आहे। आता हे पाणी आपण या रव्यामध्ये ओतून घेऊया। सर्वात आधी छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस सुरू करायचा आहे।
गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. आता आपण यामध्ये गुळाचं पाणी टाकून घेणार आहोत. पाणी टाकत असताना अगदी थोडं थोडं पाणी यामध्ये आपल्याला आधी टाकायचं आहे आणि नंतर सर्व पाणी यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपण हे सर्व पाणी या रव्यामध्ये टाकलेलं आहे. या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता आपण यावरती झाकण ठेवून हा रवा छान असा शिजवून घेऊया. याऐवजी हा रवा तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता. बघू शकता आपली लापशी छान अशी या पाण्यामध्ये फुगलेली आहे आणि अतिशय दाणेदार अशी ही लापशी आपली तयार झालेली आहे. आता यामधलं संपूर्ण पाणी आटवून घेऊया आणि जोपर्यंत यामधलं संपूर्ण पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला ही लापशी छान अशी झाकण ठेवून शिजवून घेऊया. पूर्णपणे 10 मिनटं झालेली आहे आणि आपल्या लापशीमधलं सर्व पाणी आटलेलं आहे. अतिशय थोडं पाणी यामध्ये शिल्लक आहे. एवढं पाणी आपल्याला या लापशीमध्येच ठेवून घ्यायचं आहे. यामुळे ही लापशी चवीला छान लागते. आता यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर आणि 2 चमचे खोबरं कीस आणि तळून घेतलेले ड्रायफ्रूट आपण टाकून घेतलेले आहे. ही लापशी थोडीशी पातळ ठेवल्यामुळे तोंडात टाकल्याबरोबरच विरघळते. यामुळे ही लापशी आपल्याला थोडीशी पातळ ठेवायची आहे, कारण थंड झाल्यानंतर ही लापशी थोडीशी घट्ट होते. पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपली लापशी पूर्णपणे तयार झालेली आहे. बघू शकता लापशी तयार झाली हे कसं ओळखायचं. जेव्हा ही लापशी कढाई सोडायला सुरुवात करते म्हणजे समजून जायचं की आपली लापशी पूर्णपणे तयार झालेली आहे. व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने जर लापशीने कढाई सोडणं सुरू केलं असेल तर समजून जायचं आपली लापशी आता पूर्णपणे तयार झालेली आहे. आता ही लापशी मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि गॅस बंद करून घेत आहे. इथे मी लापशी एका प्लेटमध्ये काढलेली आहे आणि त्यावरती काही आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊया. हे ड्रायफ्रूटसुद्धा तळून घेतलेल्या ड्रायफ्रूटपैकीच आहेत. तयार झालेली ही रेसिपी तुम्हाला छान वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.